कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पाकिटात पैसे आहेत नक्की? डबा बघ. हा, खाऊन यायचं. हा, जा नीट जा. लक्ष्मी, काही हवंय? मला काही नको, बस इकडं. सासूबाई काम आहेत. अगं काम होत राहतील, बस जरा 2 मिनिटं. हे बघ, घरातली सगळी जोडपी आता बाहेर गेली. कोणी हिंडा फिरायला, कोणी मजा करायला, आणि तू काय सगळ्यांची उष्टी खरकटी काढत बसणार आहेस का? सासूबाई घरातली काम आहेत. मला माहिती आहे घरातली कामं आहेत, कामं होत राहतील ग. हे बघ, आम्ही केलेल्या चुका तुम्ही करू नका. ह्याच्या त्याच्यासाठी जगण्यात तुम्ही तुमचं जगणं विसरू नका. झालं आता, मुलं मोठी झाली, संसारात पडली, नोकरीला लागली, ती त्यांच्या त्यांच्या गतीने जातीलच पुढे, आणि मागे एकमेकांसाठी तुम्ही दोघंच उरणार आहात. श्रीनिवास आणि तू, आज तो प्रेमाचा दिवस आहे ना. जा, सुट्टी काढा आणि मजा करून यात. सासूबाई, अरे वा आई, तुझी ही कल्पना मला फार आवडलेली आहे. काय तुम्ही पण? अहो, जानू येणार आहे उद्या. घरात सत्यनारायण आहे, तुम्हाला सुट्टी घ्यावीच लागणार आहे. आज नको बाई. ते मी बघतो, तू तयार हो, लवकर चल चल निघूया आपण. अहो, कशासाठी? आपल्यासाठी. सांगतोय ना आई, तयारी कर. अगो बाई, तुमची जेवणाची वेळ झाली. तुम्हाला वाढते आणि मग निघते. आलेच. तुम्ही मला सगळे जे काही डिटेल्स आहेत ते मला ईमेल करा. हो करेल ना मी. ओके, चालेल. सी यू. थँक्यू सर. करू का जानूला फोन? काय करत असेल ती? अजूनही गात असेल का? का कोणाशी फोनवर बोलत असेल? एकदा सीसीटीव्ही चेक करू का? नाही, माझी जानू आज फक्त गात असेल. मी दिलेला तंबोरा घेऊन मला ऐकवायच्या गाण्याची प्रॅक्टिस करत असेल. येस, असंच असेल. चल लक्ष्मी, अगं काय चाललंय तुझं? आपल्याला जायचंय ना, चल ना लवकर. अहो, आईंची जेवणाची वेळ झालीये ना, त्यांना वाढते आणि मग आपण निघू. लवकर कर. पाहिलं, काय? या सगळ्या गडबडीत आईंची भाजी वेगळी काढायचीच राहून गेली. म्हणजे आता काय भाजी करणार आहेस तू? अहो, 5 मिनिटं. अगं तुम्हाला कसं कळलं मी भाजी करणार? काय ना लक्ष्मी, मी तुला आजपासून नाही का ओळखत. 40 वर्ष झाली आपल्या लग्नाला. लक्ष्मी, सगळ्यांचं सगळं केल्याशिवाय तुला चैनच पडत नाही ना. म्हणजे ऊन दिसलं की कपडे वाळत घातल्याशिवाय राहणार नाही. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या रे झाल्या की वळणाला फोडणी दिल्याशिवाय तुला चैनच पडणार नाही. आणि सगळ्यांची जेवणं झाली की भांडी घासल्याशिवाय कशी राहशील तू? बरं, यावर तुला काही म्हटलं की हातासरशी केलं हो मी हे सगळं. अरे हातासरशी हे केलं, हातासरशी ते केलं, संपतच नाही तुझं कधी. मी कायम तुमचा विरसच करत आले का? काहीतरीच काय बोलतेस? अगं हातासरशी माझा 40 वर्षांचा संसार केलायस तू. तक्रारीला जागाच नाहीये काही. पुऱ्या नाही, म्हणजे लाडी गोडी कशी लावायची ना, हे तुमच्याकडूनच शिकावं माणसाने. काय ती लाडी गोडी लावतोय? अगं खरंच सांगतोय मी. बरं 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 सर, मला सांग, समोरच्या व्यक्तीला हे सांगायचंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर हे लाडी गोडी न लावता कसं बरं सांगायचं? कृतीतून, माया लावून, बरं, काळजी घेऊन. पण समजा मला शब्दातूनच ऐकायचंय तर? मग बाई तुम्हीच सांगा. पण लाडी गोडी न लावता कृतीतून. कृतीतून. माया लावून, काळजी घेऊन. अहो,
अहो काय अहो, कोणीतरी पाहिलं. चल चल चल. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अंगणी दागिना तू गळा हो खरा तन्मणी. कळले ना का अन कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. ओ वारली ती कळी यौवनाची गोजिरी होतरी पालवी मनाची. सांज ही लोटली जीवनाची लागते होतरी ओढ मिलनाची. तू सखी सोबती प्रेमिका रुक्मिणी तुझ राधिका. प्रेमातली अनोखी वाटाघाटी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू अंगणी दागिना तू गळा हो खरा तन्मणी. कळले ना का अन कशा जुळल्या गाठी माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. भावना आहे मी चप्पल स्टँड वरून चप्पल घेऊन येऊ. बरं जा, पण लवकर या. हा सावकाश जा, हळू उतरा. हा मॅडम बोला ना. हॅलो मिस्टर गाडे पाटील, आता तुम्ही काहीही काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना केली आहे. हो थँक्यू मॅडम, खरंच थँक्यू. आता तुम्ही बघाच, देवाला माझं ऐकावंच लागेल. ती मुलगी तुमच्या आयुष्यात नक्की येणार, बघाच तुम्ही. हो मॅडम, थँक्यू. बरं आता मला सांगा, तुमची दुसरी विश काय आहे? नाही मॅडम, आजच्यासाठी एक विश बास आहे. आणि तुम्ही प्रार्थना केली ना, मग जादू करणारच हो. ठीक आहे, ठेवते. बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.